गुड मॉर्निंग. आजसुद्धा नाश्ता करण्यासाठी बाहेर पडावं लागलं, कारण कलरचा आज 4th डे आहे. गेले 2 दिवस किचन बंद आहे. घरातली काही थोडीफार कामं आवरली. तसं फारसं स्वयंपाक करायचं तर काहीच नव्हतं, पण जी काही धूळ वगैरे आहे, कपडे, ते सगळं व्यवस्थित आवरल्यानंतर शौर्यला शाळेतून आणण्याचा टाईम झाला. मग त्याला शाळेतून आणल्यानंतर मी लगेचच मॉलमध्ये गेली. काल जसं आम्ही मॉलमध्ये खेळलो, तिथेच जेवण केलं. तोच आजचा प्रोग्राम होता. पण आज आम्ही दोघंजणं खूप मिंगळलेलो होतो, कारण ना रात्री झोप नव्हती झाली. घरी येण्यासाठी 1 वाजला होता. त्यामुळे मलाही खूप कंटाळा आलेला आणि शौर्यला पण. आणि आम्ही शौर्य उठल्यानंतर लगेचच घरी आलो. जोपर्यंत मी मॉलमध्ये होती तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये ना फक्त घर फिरत होतं, की घर कुठून कसं आवरायचं. आणि घरी आल्यानंतर तेच झालं. मला किचनमध्ये घुसल्यानंतर समजतच नव्हतं की सुरुवात कुठून करू. त्यानंतर टॉयलेट्स चेक केले, ते पण इतके म्हणजे बेकार अवस्थेमध्ये होते की म्हटलं आधी टॉयलेट क्लीन करू, किचन क्लीन करू का बेडरूम क्लीन करू. पण गेले 2 दिवस किचन पूर्णपणे बंद होतं. म्हणजे जेवण आम्ही अक्षरशः बाहेरूनच करत होतो. म्हटलं पहिले किचन आवरूया, कारण आम्ही तर ॲडजस्ट करून घेऊ बाहेर, पण शौर्याला कसं देणार ना इतके दिवस बाहेरचं जेवण. म्हणून म्हटलं पहिले किचन आवरूया, जितका वेळ लागेल लागू दे. आणि पुन्हा घाण तर होणारच आहे, कारण एक बेडरूम तर बाकी आहे. पण म्हटलं त्यातल्या त्यात थोडं तरी स्वच्छ करून घेऊ, आपल्याला ॲटलिस्ट थोडंफार काहीतरी खायला बनवता येईल. सगळ्यात अगोदर मी किचनची जी काही भांडी होती खरकाटी, ती सगळी डिशवॉशरला लावली. खरंच सांगते, डिशवॉशर जरी एक महागडी वस्तू असली तरी इतकी उपयोगी आहे. इतकी भांडी स्वच्छ निघतात त्याच्यामध्ये आणि वेळही वाचतो. डिशवॉशरला भांडी लावल्यानंतर म्हटलं हा टेबल पहिले मी क्लीन करून घेते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की या टेबलवरती आम्ही छान छान छोटे छोटे प्लॅन्ट्स ठेवतो, बरेच क्रिस्टलचं डेकोरेशन करतो. आता हा टेबल इथे मोकळा होता, तर मग सगळं त्याच्यावरचं सामान किचनमध्ये ठेवलं होतं. आणि किचन ओट्यावरती खूप पसारा झालेला. म्हटलं पहिले हा टेबल क्लीन करून घेते आणि त्यावरती ज्या काही आम्ही वस्तू ठेवतो त्या सगळ्या इथे ठेवते, म्हणजे किचनचा ओटा तरी मोकळा होईल. कारण मला इतकं गोंधळल्यासारखं होत होतं की कळतच नव्हतं की नक्की काय आवरू किचनमध्ये मी सगळ्यात अगोदर. सो हा टेबल अगोदर क्लीन करून घेतला. हा जो स्प्रे आहे हा गेले 8 दिवस मी यूज करत आहे आणि तुम्ही बघू शकता की किती म्हणजे विदिन 10 to 15 सेकंड त्याने पूर्ण टेबल इतका छानपैकी स्वच्छ केलेला आहे एका वाईपमध्ये. सो मी हायली रिकमेंड करेन. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कम्युनिटी पोस्टमध्ये पण याची लिंक ॲड करेल. तुम्ही प्लीज चेकआउट करा, कारण खरंच हा स्प्रे वर्थफुल आहे. आजचं जे काही मी 1 तासाभरामध्ये किचनचं क्लिनिंग केलं, त्या पूर्ण किचन क्लिनिंगसाठी मी हा स्प्रे वापरला. सगळे छोटे छोटे प्लॅन्ट्स असे धुवून घेतले व्यवस्थित आणि मग टेबलवरती लावले. तेवढाच माझा किचन ओटा हळूहळू मोकळा होत होता. चला, तर माझं काम तर चालूच राहील. ते करता करता तुम्हाला काही टिप्स शेअर करते, ज्या मी स्पेसिफिकली क्लिनिंगसाठी वापरत आहे आणि खरंच त्याचा मला खूप फायदा होत आहे. कधी पण ना आपण जेव्हा क्लिनिंग करायचं ठरवतो त्यावेळेला एकाच दिवशी सगळं आवरायचं आहे असं नाही ठरवायचं. थोडे थोडे छोटे छोटे पार्ट्स करायचे प्रत्येक जागेनुसार, आपल्या एनर्जीनुसार. आता कसं की आपल्याला माहिती आहे की आपल्याला सकाळच्या वेळेला जास्ती एनर्जी असते, त्यावेळेला मूड फ्रेश असतो. तर काही जी कामं असतात जी आपली जास्ती एनर्जी घेतात, ती सकाळच्या वेळेला आपण शेड्यूल करू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना की टाईम मॅनेजमेंट नाही, एनर्जी मॅनेजमेंट करायचं. जसं की आपण लोकं ठरवतो की या वेळेमध्ये आपण हे करू, पण नाही. आपली एनर्जी ज्या प्रकारे असेल ना त्या प्रकारे आपली कामं शेड्यूल झाली पाहिजेत. जसं की सकाळच्या वेळेला आपली एनर्जीज असते तर त्यावेळेला हेवी कामं,
दुपारनंतर आपली एनर्जी थोडी डाऊन व्हायला लागते. त्यावेळेला थोडी हलकी कामं आणि संध्याकाळी तर आपली एनर्जी पूर्णपणे डाऊन झालेली असते. त्यामुळे त्यावेळेला खूप हलकी कामं ठेवायची, की जी केल्यामुळे आपल्याला जास्ती काही मेहनत करण्याची गरज नाही पडणार आणि फ्रेश पण वाटेल. आता बऱ्याच वेळेला ना आपल्याला अशी एक सवय असते, की सगळं एकत्र करू. आपल्याला घासायची आहेत ना भांडी, मग सगळी भांडी एकत्रच घासू किंवा मग पसारा आवरायचाच आहे, तर मग एका दिवसातच मग तो पसारा आवरून घेऊ पूर्ण घरातला. असं नाही करायचं. तर प्रत्येक कामाचं ना शेड्यूल तयार करायचं. जसं की 15 मिनिट्सचं शेड्यूल. मी रोज 15 मिनटं हा घरातला कोपरा आवरणार आहे. जसं की आता भाकरी भाजताना आपल्याकडे एक 5-10 मिनटं असतात, तर त्यावेळेला किचन ट्रॉलीमधला एखादा कोपरा क्लीन करणं किंवा मग एखादं भांडं जे असेल ते घासून ठेवणं किंवा मग किचनचा ओटा पुसणं, गॅस पुसणं. म्हणजे कामासोबतच ते काम आपण थोडं थोडं करून घेतलं ना, की नंतर मग आपल्याला खूप जास्ती काम नाही राहत आणि खूप आपल्याला प्रेशरसुद्धा नाही येत, की मला अरे इतकी कामं करायची आहे करून. सो ही एक सवय मी मला स्वतःला लावून घेतली आहे, की कामासोबतच इतर कामं छोटी-मोठी करून घ्यायची. त्यामुळे माझी कितीतरी कामं मी पटापट संपवून घेते आणि ही टिप नक्की तुम्ही फॉलो करून बघा. खरंच आपल्याला खूप वेळ मिळतो दुसरे इतर कामांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आणि जितकी आपण स्वच्छता ठेवतो ना, तितकं आपलं माइंड क्लिअर होत जातं. त्यामुळे जितकं किचन स्वच्छ ठेवता येईल, जितकं घर स्वच्छ ठेवता येईल ना, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहायचे आणि घरातल्यांनाही सांगायचं, की माझा हा गोल आहे आपलं घर स्वच्छ राहण्यासाठी. तुम्हीसुद्धा मला या गोष्टींमध्ये या प्रकारचा सपोर्ट करा. कारण ना आपण खूप वेळेला मदत मागण्यासाठी खूप संकोच करतो. आपल्याच लोकांना, आपल्याच घरातल्यांना आपण मदतीचा हात मागत नाही आणि त्यांनासुद्धा कळत नाही, की यांना कुठे नक्की मदत हवी आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपणच एकटं घरामध्ये राबत आहोत. इतर लोकं आपल्याला मदतसुद्धा करत नाही. त्यामुळे आपल्याला जी मदत हवी आहे ती स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत मांडायची. पण मांडण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्यांना ती गोष्ट करण्यासाठी एनर्जी आहे का? त्यांचं शेड्यूल काय आहे? त्यांना कुठल्या प्रकारची कामं जमतात? आणि जर त्यांनी ते काम केलं तर त्याच्यामध्ये 100% नाही पण 70 ते 80% रिझल्ट मिळेल. मग ते मला मान्य आहे का? त्या गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करू शकते का? आणि ते काम त्यांनी केल्यानंतर मला दुसऱ्या कोणत्या कामासाठी वेळ मिळणार आहे किंवा मी माझं शेड्यूल कसं मॅनेज करू शकते? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच दुसऱ्या व्यक्तीवरती काम आपण सोपवलं पाहिजे. आपण परस्पर असं ठरवलं नाही पाहिजे, की हां, तुम्ही मला मदत नाही केली किंवा मग हे काम तुम्ही केलंच पाहिजेत, कधीच मदत करत नाही किंवा मग आज सुट्टी आहे तर चला तुम्ही ही सगळी कामं करून घ्या. नाही, प्रत्येक व्यक्तीची कॅपॅसिटी वेगळी असते, एनर्जी वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्या व्यक्तीचं स्वतःचं एक रूटीन ठरलेलं असतं. तर ते सगळं कन्सिडर करूनच आपण आपली कामं डेलिकेट करायची. म्हणजे त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण स्वतःला इतरांसोबत कंपेअर नाही करायचं. हो, आपण ना स्वतःला इतरांसोबत कंपॅरिझन खूप करत आहोत. आता सोशल मीडियावरती डेली व्लॉगिंग किंवा होम क्लिनिंगचे खूप छान छान व्हिडिओज असतात. मान्य आहे त्यातून आपल्याला छान आयडियाज मिळतात आणि काम करण्याचा उत्साहसुद्धा मिळतो. पण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, की एखादी 30 सेकंदाची रील आपण पाहिली ज्याच्यामध्ये ती बाई दिवसभरातली 10 कामं पटापट कशी संपवते हे दाखवते आणि आपण त्याच जोशमध्ये मी सुद्धा हे करू शकते, मी का नाही करणार आणि उद्यापासून मी हे सगळं फॉलो करणार असं ठरवून रात्री झोपतो.
दुसऱ्या दिवशी आपण उठतोसुद्धा आणि त्या उत्साहामध्ये दुपारपर्यंत त्या 10 कामांपैकी 2 कामं करतोसुद्धा. आणि जसा जसा दिवस जाऊ लागतो तसं तसं आपल्याला थकवा येऊ लागतो, त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो, खूप प्रेशराईज फील व्हायला लागतं आणि मग आपण ती कामं नाही करायचं असं ठरवतो आणि 10 पैकी 2च कामं करून आपण थकून बसलेलो असतो. जेव्हा आपण थकून बसतो त्यावेळेला आपण फक्त शांत नाही बसत, तर विचारांच्या साखळीमध्ये अडकू लागतो. जसं की मला काही जमतच नाही, माझ्याकडून नेहमी असंच होतं, त्या व्हिडिओमधल्या बाईला कसं काय जमलं, मला खरंच काही जमत नाही, या सेल्फ डाऊटमध्ये आणि स्वतःला सतत डिग्रेड करण्याच्या विचारांमध्ये आपण पुन्हा अडकून जातो आणि मग पुन्हा तो उत्साह काम करण्याचा आपला निघून जातो. म्हणून ना कधी पण रील्स किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातून ना सगळ्या आयडियाज घेण्यापेक्षा किंवा ॲज इट इज ते रुटीन फॉलो करण्यापेक्षा तिने जे सांगितलं आहे त्या 10 गोष्टींपैकी एखादी गोष्ट आपण फॉलो करू शकतो का, आपल्याला ती आवडली असेल तर मग त्यातून आपण आपल्या घरामध्ये काय बदल करू शकतो ते बघायचं. पण ती गोष्ट पण किंवा इतर गोष्टीसुद्धा ॲज इट इज फॉलो करण्यापूर्वी आपल्या घराचं रुटीन काय आहे, आपल्या घरातल्या लोकांची लाईफस्टाईल काय आहे, त्यांची विचारशैली काय आहे, ते कशाप्रकारे आपल्याला सपोर्ट करू शकतात, मला हे जमणार आहे का, माझी कॅपॅसिटी काय आहे, माझी एनर्जी लेवल कधी कोणती असते, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करूनच त्या गोष्टी फॉलो करण्याचा निर्णय घ्यायचा. नाहीतर मग काय होतं, आपण जोशमध्ये होश गमावून बसतो आणि मग ओव्हर थिंकिंग करतो की मला बाई काही जमतच नाही, दुसऱ्यांना कसं जमतं. क्लिनिंगची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. बऱ्याचदा आपण काय करतो, घर स्वच्छ करायचं असेल किंवा घरातली कामं असतील तर आपण स्वतःला लिस्ट प्रायोरिटीवरती ठेवतो की ठीक आहे, वेळ मिळाला तर बघू मग. पण नाही, स्वतःकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की आजकाल आपली फरशी जी आहे फ्लॅट सिस्टमची ती खूप थंड पडते. पुण्यासारख्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर तिथे खूप थंड पडते. किंवा ही जी फरशी आहे आत्ताची जी मॉडर्न फ्लॅट सिस्टममध्ये वापरली जाते ती खरंच खूप आजारपणाला आमंत्रण देणारी आहे. म्हणून पायामध्ये चप्पल किंवा ॲटलिस्ट सॉक्स तरी घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा स्पेसिफिकली आपण क्लिनिंग करतो ना त्यावेळेला तर चप्पल किंवा सॉक्स पायामध्ये घालायचेच. कारण काय होतं, आपल्या पायांना पडणाऱ्या भेगा आणि आपल्या पायांना होणारी दुखापत, सतत उभं राहून काम करणं, त्याच्यासाठी एक सपोर्ट ही चप्पल आणि हे सॉक्स देत असतात. आणि तिथूनच आपला रक्तप्रवाह मेंदूला जात असतो. सो घरातली कामं केल्यानंतर आपल्याला जो थकवा जाणवत असतो सतत, त्याचं कारण हे सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, हातामध्ये ग्लोव्ज घालण्याचा प्रयत्न करायचा. ज्या वेळेला खूपच तेलकट किंवा खूपच अडगळ असलेल्या जागेमध्ये आपण स्वच्छता ठेवत असतो. कारण त्या जागेतली घाण ही आपल्या नखांमध्ये जात असते, आपल्या हाताच्या बोटांना चिरा पडत असतात. आणि जेव्हा आपण स्पेसिफिकली घासणी वापरतो तारेची त्यावेळेला आपल्या हाताला हमखास चिरा जातातच. सो अशा वेळेला जे ग्लोव्ज आता मिळत आहेत मिशोवरती किंवा मार्केटमध्ये खूप स्वस्तामध्ये मिळतात ते घालण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे काय होतं की हातांची स्वच्छता राहण्यासाठी बऱ्यापैकी मदत होते. कारण बऱ्याचदा माझ्यासोबत हे झालेलं आहे आणि होतंही अजूनही. पण मी प्रयत्न करते की अशी काही कामं असतील ज्याच्यामुळे आपल्या हातांना दुखापत होऊ शकते त्यावेळेला थोडी काळजी घेण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पण तो करा.
शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपलं किचन स्वच्छ ठेवा आणि जितकं शक्य होईल आपलं किचन सुंदर सजवा. कारण आपण बायका आपला दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ आपल्या किचनमध्ये घालवतो आणि तिथे जर स्वच्छता असेल आणि तिथे छान छान छोट्या गोष्टींचं डेकोरेशन आपण केलेलं असेल ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल, तर आपल्या पॉझिटिव्हिटीचे संस्कार आपल्या अन्नामध्ये उतरतात आणि आपला मूडसुद्धा छान राहतो दिवसभर. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात किचनमध्ये ठेवण्याच्या, ज्या आजकाल मिशोवरती किंवा ऑनलाईन खूप स्वस्तात मस्त मिळतात, त्या छोट्या गोष्टी नक्की आपल्या घरासाठी आपण मागवून घर सजवण्याचा, किचन सजवण्याचा प्रयत्न करायला हवा. मी सुद्धा जेव्हा अशा कुठल्या गोष्टी मागवते आणि त्या अनपॅक करते आणि घर सजवते, मला खरंच इतकं छान वाटतं, काइंड ऑफ मेडिटेशन वाटतं आणि त्यामुळेच माझा दिवसभराचा जो एनर्जी लेवल आहे तो टिकून राहतो, काम करण्याचा उत्साह राहतो. खूप छोटी टीप आहे पण खूप महत्त्वाची आहे आणि मी ती ट्राय केलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला, गप्पा मारता तासाभरामध्ये माझं किचन ॲटलिस्ट जेवण बनवण्यापुरतं छान क्लीन झालेलं आहे. काही मिशोवरून मागवलेल्या या गोष्टी अनपॅक केला त्यामुळे थकवा माझा निघून गेलेला आहे आणि पुन्हा एनर्जी माझी बूस्टअप झालेली आहे. तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या छोट्या टिप्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या टिप्स आवडल्या का? माझे डेली व्लॉग्स कसे वाटत आहे? आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.